नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे. मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर, आपला युट्यूब चॅनल. पण आज मी तुमच्यासाठी वयवारी मधला अजून एक प्रकार घेऊन आलोय. पाठीमागं जो आपला व्हिडिओ पडला त्याच्यामध्ये मी तुम्हाला डबल गुणोत्तर असणारा प्रकार शिकवला. डबल गुणोत्तराची उदाहरणं सोडवायची कशी ते पण आता पाहिली. आणि त्याच वेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला पट्टीवरची पण उदाहरणं घेऊन येणार, की ज्याच्यामध्ये पट पट शब्द असतो या. तर ज्याला गुणोत्तराचं कळलं त्याला पटीचं कळणार आहे, मी अगोदरच सांगितले. कारण दोन्ही सेम आहे, सोडवायची पद्धत सेम आहे, ती मात्र फरक काय नाही. ओके, तर बाळांनो, वयवारीचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ 4-5 महिन्यापूर्वी पडलाय, दुसरा व्हिडिओ पाठीमागे 8 दिवसापूर्वी पडलाय, आणि आजचा हा व्हिडिओ आहे. ओके, तर बाळांनो, वयवारीचा पट्टीचा प्रकार आज आपण बघतोय. अशा टाईपची उदाहरणं त्याच्यामध्ये असतात बघा. चौपट, तिप्पट आला का. बघू आता कशी सोडायची आपण बघूया. पण त्याच्या अगोदर प्ले स्टोअरवरती मॅथ्स बाय तुपे सर नावानं आपले एक ॲप आहे. गेली 5-6 महिन्यापासून हे ॲप आहे. बऱ्याच विद्यार्थी ते ॲप खरेदी केले या आणि विद्यार्थी भरतीची तयारी करतायत. ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते या, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण अगदी बेसिक पासून, म्हणजे आपला पहिला व्हिडिओ आहे अंकांचं वाचन लेखन, आणि तिथून पुढे मग बेरीज वजाबाकी गुणाकार करत करत आपण 35 प्रकरणं बेसिकची घेतल्यात. बेसिकचीच 35 प्रकरणं आहे ती. आणि मग ती बॅच झाल्यावरती तिथून पुढे खऱ्या अर्थाने रेग्युलर बॅच चालू होती. गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, भूमिती आहे, बीजगणित आहे, सगळं काय आपण त्याच्यामध्ये घेतलंय. जवळजवळ 95% ॲप आपलं पूर्ण झालं या. तर ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते या, आगामी भरतीला सामोरं जायचंय, अशा विद्यार्थ्यांनी हे ॲप खरेदी करा. ज्या विद्यार्थ्यांना बॅच पटणार नाही त्यांना भरलेले पैसे मी माघार देतोय. त्याच्यामुळे काय, की बॅचमध्ये काय आहे ते तुम्ही बॅच घेतल्यावर कळणार आहे. वेळ वाया जाऊ देऊ नका. कारण काय माहिती आहे का, 6 महिन्यापूर्वी ॲप आले, 30 पोरांनी आत्ता ॲप घेतलंय. म्हणजे 6 महिन्यापूर्वी नुसती चेक करत होती, ह्या सरांचं घेऊ का, त्या सरांचं घेऊ का, आणि शेवटी शेवटी घ्यायचं ते घेतलंच त्यांनी. पण मधला 6 महिन्याचा काळ कुठे गेला, नाही ना गेला. आणि ऑफर वगैरे माझ्या बॅचला कसली नसणार आहे. दिवाळीला तुम्ही म्हणता ऑफर टाकू म्हणून थांबूया, अजिबात काय नाही. एक एक दिवस महत्वाचा आहे. ऑफर आम्ही टाकत नाही. ज्याला बॅच घ्यायची त्याने अगोदर बॅच घ्या, पटलं नाही ते पैसे माघार देतोय. एवढं खात्रीने सांगत असेल तर बॅचमध्ये तेवढा आम्ही सार दिलेला आहे. ओके, तर बाळांनो, ज्याला बॅच घ्यायची त्याने बॅच घ्यावी. तर बाळांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे पट्टीवरील उदाहरणे. कशावरील उदाहरणे? पट्टीवरील. या प्रकारात काय असते, तर पट असतोय शब्द. तर ती सोडवायची कशी आणि खरी वय कशी काढायची तेच आपल्याला बघायचंय. या बरं जरा. समजा मी असं म्हणतोय, बघा बरं का, एच आजच वय बीच्या 3 पट आहे. ऐका रे, बीच्या 3 पट आहे. तर मला एक सांगा, 3 पटीचा अर्थ काय? तर मला सांगा, एच वय कुणाच्या? बीच्या तिप्पट आहे. बीच्या तिप्पट. एक सांगू, अशा उदाहरणामध्ये ज्याला च्या लागतो त्याला जरा फोकस करायचा. बीच्या, ऐका, ज्या शब्दाला च्या लागतो त्याच्याबद्दल एक्स मानायचा. त्याच्याबद्दल काय मानायचा? एक्स मानायचा. आणि अख्खी कंडिशन 3 पटाची ती दुसऱ्याला देऊन टाकायची, ए ला 3x. कळलं का बघा. हे गुणोत्तराप्रमाणे पण मी शिकवणार होतो, पण जाऊ द्या एक्स प्रमाणे पण शिकवतो. मला सांगा, ज्या शब्दाला च्या लागतो त्याच्याबद्दल एक्स घ्यायचा आणि सगळी कंडिशन कुणाला द्यायची? दुसऱ्याला द्यायची. कुठं नाही कळलं सांगा. बरोबर. समजा मी असं म्हणलं, ए आजचे वय बीच्या दुपटीपेक्षा 8 ने जास्त आहे. तुम्ही सांगा आता सोडवायचं कसं बघा. आता हे बघा काय म्हटले, एच आजचं वय
कुणाच्या बीच्या बीला एक्स लिहायचा आणि सगळी कंडिशन दुसऱ्याला द्यायची म्हणजे कुणाला गेला काय म्हटले दुप्पट दुप्पट म्हणजे काय रे 2x आणि दुपटीपेक्षा काय 8 ने जास्त अधिक 8 कळलं का बघा दुपटीपेक्षा 8 ने जास्त कळलं का सांगा अशी कंडिशन तर आपल्याला तयार करायची ते आणि मग उदाहरण सोडायची कशी ते पण आपण बघणार आहे या बरं जरा बघा पण काय म्हटलं या येच आजचं वय कुणाच्या बीच्या आला का बीच्या म्हणून याला एक्स माना बीला आणि 4 पट कुणाला द्या एला द्या कळलं का बघा असं दोघाला देऊन ठेवायचं आणि पुढचं वाक्य दोघांच्या वयाची बेरीज कळलं का मग करा की दोघांची बेरीज आणि दोघांच्या वयाची बेरीज किती आहे तर 60 आहे 4 आणि हा एक काय रे 5x बरोबर 60 x बरोबर हा 5 गुणाकाराचा भागील होईल 5 ने 60 ला भागावर 12 5 60 असतं बघा पण हे उत्तर नाही उत्तर आता काढायचंय प्रश्न काय विचारलाय एच वय काढा वर बघा एच वय तुम्ही काय मांडलंय 4x मांडलंय ना x तर 12 आलाय म्हणजे 4 गुणिले 12 किती रे 48 वर्ष संपलं उत्तर कुणाला नाही कळलं सांगा ठीक आहे या पुढं बघा काय म्हटलं रे शाने पोरांनो हेच वय शीतलच्या लगेच शीतलला एक्स मानायचा आणि शीतलच्या किती पट 7 पट कुणाचं शिवमचं शिवम किती आला 7 कळलं का बघा हे दोघांना नावं देऊन ठेवायची आणि पुढचं वाक्य वाचायचं काय दोघांच्या वयातला फरक आता बेरीज नाही बरं का फरक म्हणजे वाचा बाकी चला मग दोघांच्या वयातला फरक 42 आहे कळलं का बघा आणि करा की वाचा बाकी मग 7 ने 1 गेला 6x बरोबर 42 तर x बरोबर म्हणा 6चा पाडा 6 7 42 पण हे उत्तर नाही प्रश्न काय विचारलाय शिवमचं मला सांगा शिवमचं वय पाडा शिवमचं बरं का 7 आणि बघा इथं 7 आहे 7 7 काय 49 पण हे उत्तरच नाही तर हे उत्तर शिवमचं काय 2 वर्षांनंतरच नाही आलेलं ते आजचं वय असतं आजचं आणि विचारलंय काय 2 वर्षानंतरच अजून त्याच्यात 2 मिळवा 2 वर्षानंतर तो कार्यकर्ता कितीचा होईल 51 वर्षांचा कुठं नाही कळालं सांगा ए पोरांनो कुठं नाही कळलं काय दम नाही बघा ऍप मध्ये तर इतकी जबरदस्त आपण 6-7 व्हिडिओ घेतलेत का वैवारीचं मी काहीच ठेवलेलं नाही ज्याला खरं ऍप घ्यायचं त्याने ऍप घ्या चांगली तयारी करा या रे बायांनो शिवमचं वय शीतलच्या आला का शीतलच्या एक आला आणि त्याच्या पुढची सगळी कंडिशन दुसऱ्याला द्या कुणाला शिवमला काय तिप्पट म्हणजे 3x आणि तिपटीपेक्षा 8 ने जास्त कळतंय का बघा याच्यातच 8 काय मिळवला त्याच्यात का नाही मिळवला नाही ना त्यात मिळवायचा कारण हिथं सांगितलंय तिपटीपेक्षा तुम्ही इथं घ्यायचंय ओके वाचा पुढचं वाक्य दोघांच्या वयाची बेरीज 48 मग करा की बेरीज 3x अधिक 8 आणि अधिक x यांची बेरीज किती आहे 48 कळतंय का बघा ओके आणि करा x वाल्यांची बेरीज
3 आणि 1 4x. आणि तुम्हीच सांगा अधिक अंक काय 8 आहे. अधिक 8चा पलीकडे जाऊन वजा झाला 40. आणि मग x बरोबर गुणाकाराचा भागिले झाला 10. आणि हे उत्तर नाही पण वाचा प्रश्न काय आहे. 5 वर्षानंतरच शीतलचं वय काढू. पण शीतलचं आजचं तर वय आपण काढू ना. मला सांगा शीतलचं आजचं वय कुठे इथं आहे. जाग्यावरच मिळलंय 10 शीतलचं. काहीच गरज नाही. जाग्यावर मिळलं. आणि अजून 5 वर्षांनी मिळवा की 5 किती वर्षाचा होईल. 15 वर्षाचा. कुठं नाही कळलं सांगा. कुठं नाही कळालं शान्यांनो. ओके ठीक आहे. आता खऱ्या अर्थानं मी काल तुम्हाला म्हटलं होतं बघा. काल म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की ज्याला गुणोत्तराचा प्रकार कळला त्याला पट्टीचा प्रकार कळणार म्हणलं होतं का नाही. बघा काय म्हटलं बघा. आज आईचं वय तिच्या वयाच्या 5 पट आहे. एक सांगू का 5 पट जर शब्द आला 3 पट आला तर आपण त्याच्या छेदात 1 घ्यायचा 5 1 करून घ्यायचा पटीला. 9 पट आला तर 9 1. 7 पट आला 7 1. 3 पट आला 1. असं आपण त्या पटीचं करून घ्यायचं. 12 वर्षानंतर आईचं वय मुलीच्या वयाच्या दुप्पट. आपण त्याला घेणार. खरं सांगा कळला का प्रकार आपला कशाचा. डबल गुणोत्तराचा. बघा पाठीमाग ज्या मुलांकडं हा आजचाच व्हिडिओ आलाय त्यांनी पहिलं काम एक काम करायचं. 8 दिवसापूर्वी पाठीमाग वैवारीचा प्रकार टाकलाय तो अगोदर बघा आणि नंतर हा बघा तर तुम्हाला फायदा होईल बरं का. अचानक बघितल्या माणसाला आम्हाला काय समजा नाही. ओके दोन्ही प्रकारे सांगतो. अगोदर एक्स ने सांगतो. सगळ्याला माहिती आहे पहिलं गुणोत्तर एक्स मध्ये लिहायचं 5x आणि 1x. आठवलं का. 12 वर्षानंतर म्हणून 12 वर्षानंतर मिळवा. काय झाले 12 वर्षानंतर नवीन गुणोत्तर आले 50. काय कळलं सांगा. झाली कन्सेप्ट. आणि गुणा करा तिरकस गुणाकार 5x अधिक 12 बरोबर x अधिक. सांगा मग x एका बाजूला अंक एका बाजूला घेतलंय का नाही आपण. 2 इकडे आला 5 आकडे वजा झाला 3x झाला का रे. आणि अधिक 12 इकडे गेला वजा झाला 24 मधनं 12 गेले 12. x बरोबर 12. सांगा. पण हे उत्तर नाही. प्रश्न विचारलाय आईचं वय. नेहमी किंमत पहिल्याच गुणोत्तरात ठेवतात. आईचं वय ठीक आहे. आईचं आजचं वय काढू की. आई पहिल्यांदा आहे ना पहिलं आईचं असणार 5 ना मग त्याला 5 ने 4 पंचे काय 30 वर्षे. आईचं वय वर्ष आहे. आईने लय लवकर लग्न केलं रे बाबा. आईचं वय ही झाली कन्सेप्ट. इथून पुढे मी कन्सेप्ट सांगणार नाही शॉर्टकट सांगणार आहे तिरकस गुणाकारात. चला या आता समजते ना पुसू का बघा रे. आता शॉर्टकटने आपण जाऊया. डबल गुणोत्तराच्या प्रकारात जसं आहे तसं गुणोत्तर लिहायचं. आठवलं का. यांचा करायचा तिरकस गुणाकार बरं का. 5 1 5 वर लिहा 2 1 2 वर लिहा. आठवलं का. आणि त्या दोघांची करायची वजाबाकी त्याला एक्स नाव द्यायचं बरोबर.
दुसऱ्या गुणोत्तरामधला गॅप कितीचा आहे? कोणातने गेला 1. त्याला गुणायचं कुणी? मधला गॅप किती वर्षांनी? 12 वर्षांनी. सांगा मग. x बरोबर 12, x बरोबर 12. सांगा. आईचं वय काढायचंय. आई पहिल्यांदा आहे 4 25. मागाशी किती आलते सांगा बर? आलते का नाही? 20. आई पहिल्यांदा आहे ना, म्हणून पहिल्याला गुणलंय. कळलं सांगा. म्हणलं तर का नाही मी? त्याला गुणोत्तर आलं त्याला पट येणारच आहे. ठीक आहे. बघा रे काय म्हटलं या डबल पट्टीचा प्रकार आहे का बघा. वडिलांचा वय त्याच्या वयाच्या चौपट आहे. त्याला 4 करून घ्या. 10 वर्षानंतर तिप्पट झालं त्याला 3 घ्या. आता मी शॉर्टकटने शिकणार आहे. डबल गुणोत्तराचा प्रकार आलाय. आलाय ना? या करा तिरकस गुणाकार. 4 1 4 वरल्या आणि करा दोघांची वजाबाकी. 1 1 6 आला का बघा. एकले काहीच गरज नाही. पुढं दुसऱ्या गुणोत्तराचा गॅप 2चा आहे आणि उदाहरणातला गॅप कितीचा आहे? 6चा. सांगा. x बरोबर आला 20. प्रश्न विचारलाय त्याचं वय किती? नेहमी पहिल्यामध्येच ठेवायचं. आजचं वय मुलाचं, मुलगा दुसरा आहे ना, 1 आहे बघा. त्याचाच अर्थ 20 वर्षाचा कोण असणार आहे? मुलगा असणार आहे. सांगा. कुठं नाही शाण्यानं कळालं. ओके. बघा रे 3 वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 7 पट. आपण त्याला घेणार 7 आज वडिलांचं वय मुलाच्या 5 पट आहे. आपण घेणार 5 डबल गुणोत्तर आलाय का नाही? मी पहिलं काम सोडून घेतो. बघू काय करायचंय ते. 7 5 करा रे. तिरकस गुणाकार करा. 7 1 7 5 1 5 करा वजाबाकी 2x. आता पुढं काय? दुसऱ्या गुणोत्तराचा गॅप 4चा आणि गुणले उदाहरणातला गॅप बघा कितीचा आहे? 3 वर्षापूर्वीचा आहे. गॅप आहे. सांगा. 2x बरोबर 12, x बरोबर 12. पण उत्तर नाही. तर विचारले वडिलांचा वय. पुन्हा वडिलाला वडील मोठा असणार ना. 6 7 काय रे? 42. पण हे उत्तरच नाही. का सांगा उत्तर नाही? कारण हे वय आहे कधीच? 3 वर्षापूर्वीच. मागचं. आजचं वय काढण्यासाठी या 3 मिळवावं लागेल ना रे. मग 45 वर्ष संपली. नाही कळलं सांगा. ओके. चला मला हे उदाहरण तुम्ही टाका बरं. चला चला सुटतंय का रे बाळांनो? या बर बघू तुमचं माझं येतंय का बरोबर. मला एक सांगा. 10 वर्षापूर्वी बर का अचं वय बच्या वयाच्या तिप्पट होतं. ठरलंय ना? तिप्पट म्हणजे 3 परत 10 वर्षानंतर अचे वय बच्या वयाच्या दुप्पट म्हणजे 2 आला का आपला प्रकार डबल गुणोत्तराचा. मग काय म्हटलंय मी? डबल गुणोत्तराच्या प्रकारात हे का असं करायचं? हाय असं लिहायचं
आणि करा तिरकस गुणाकार. चला 3 1 3 बे 1 बे आणि त्यांची करायची वजाबाकी. 3 2 गेला काय रे, त्याला एक्स म्हणायचा. पुढं दुसऱ्या गुणोत्तरातला गॅप 1चा. इकडे बघा रे, गुणोत्तरातला गॅप 1 आहे, पण वरती आपला गॅप किती आहे आता बघा. नीट ऐका, पूर्वी पण आहे नंतर पण आहे. बऱ्याच वेळा मी सांगितलंय पाठीमागच्या व्हिडिओत पण, एक जण पूर्वी आणि एक जण नंतर असेल तर गॅप हा दोघांच्या बेरजे एवढा असतो. एकटा नाही घ्यायचा, बेरजे एवढा. म्हणजे 10 10 काय रे, 20 गॅप घ्या. सांगा बर, एक्स बरोबर 20 1 20. बघा प्रश्न काय विचारलाय, तर येचे वय किती. नेहमी गुणताना पहिल्याच गुणोत्तराला गुणायचंय. तुम्ही सांगा, ए म्हणजे अ ना, अच लिहितो बाबा. चला अ चे वय काढायची. अ पहिल्यांदाच असणार ना याच्यात 3, म्हणून गुणात 3 ने 20 3 60. तरी पण हे उत्तर नाही, कारण पहिल्या गुणोत्तर कधीच आहे, 10 वर्षापूर्वीच आहे. मागचं तुम्हीच मला सांगा, आजचं वय काढण्यासाठी अजून 10 वर्ष पुढे यावं लागेल का नाही. किती सांगा बरं, 70 वर्ष उत्तर असणार. कळतंय का बघा, कळतंय का. पहिल्याच गुणोत्तरात किंमत ठेवायची असती, फक्त ते कधीच आहे ते बघायचं. ओके टाटा बाय बाय. कळतंय ना, डबल पट आल्यावर काय करायचं ते. शेवटचं एक उदाहरण द्या. त्या पहिला जो पाठीमागचा व्हिडिओ का नाही गुणोत्तराचा, त्यात एका पोराने कमेंट केली की सर पट्टीचं पण उदाहरण शिकवा, म्हणून त्यांनी सांगितलं म्हणजे पट्टीची उदाहरणं घेतोय बघा. या काय म्हटलंय, 10 वर्षापूर्वी सागरच्या वयाच्या निम्म. आता मला सांगा, निम्म म्हणजे काय सांगा बर. अर्ध. अर्ध असले तर ना रे, बघा असं अर्ध असं लिहत्यात, म्हणून आपण लिहायचं एकाच 2 अर्ध. कळतंय का बघा, अर्ध किंवा निम्म असं लिहितात, हे लक्षात ठेवा. परत त्यांच्या वयाचं गुणोत्तर त्यांनी दिलंयच, म्हणजे एक पट आणि एक गुणोत्तर दिलंय. केलं की गुणोत्तरात रूपांतर आपण. त्या मग चला, एकाला 2 एकाला 2 आणि 5ला 6. करा रे शहाण्यानं तिरकस गुणाकार. 6 1 6 आणि 5 दुने 10. तुम्ही सांगा गॅप कितीचा आला, 4चा. त्याला एक्स म्हणायचं. दुसऱ्या गुणोत्तराचा गॅप 1 आणि आपला उदाहरणातला गॅप सांगा, एक पूर्वीचा. तेवढंच आहे की रे, तेवढंच नाही का अडचण, तेवढाच गॅप आहे. मग किती, 10च गॅप आहे. पुन्हा 10 ने डबल गॅप नाही बरं का बाय. आता सोडवा. 4x बरोबर 10, x बरोबर 10ला जर 4 ने भागलं तर 92, त्याचं उत्तर येणार आहे 2.5. किती, 2.5. कुठे आलं तरी काय अडचण नाही तेव्हा, कुठे नाही कळत सांगा. बरोबर. या आता, आता प्रश्न विचारलाय काय, दोघांच्या आजच्या वयाची बेरीज. आता म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज करायची की नाही. मग तुम्ही एक काम करू शकताय, 2.5 ने दोघाला गुणता येईल. गुणाबर 2.5 ने याला गुणलं 2.5 आला. 2.5 ने दुसऱ्याला गुणा, 2.5 आणि 2.5 5 आला. कळतंय का बघा. पण ही वय कधीची आहेत, 10 वर्षापूर्वीची. आजची वय काढण्यासाठी दोघं पण 10 10 ने वाढतील ना, 20 ने वाढणार. चला 2.5 अधिक 5 आणि अधिक 20, हे तुमचं येणार आजचं वय. तर हे कधीच आहे बघा ना, 10 वर्षापूर्वीच आहे. या मग आता चला, 30 आणि 5 25, 25 आणि 2 27 आणि पुढचा 5, हे तुमचं उत्तर असतं 27.5. कळतंय का बघा.
कळलं का? हे हे जर अवघड वाटेल तुम्हाला, आलंय त्याला मी काय करू? 2.5 दोघांच्या वयाची बेरीज पाहिजे ना. मी दोघांना गुणलं हो का, 2.5 1 2.5 आणि 2.5 2 5 आली की दोघांची वय. पण ती कधीची आहेत? 10 वर्षापूर्वीची. आजची बेरीज येण्यासाठी दोघं 10 दाणे वाढलं. केली की दोघांची बेरीज आणि विथ 20 कुठं नाही कळलं सांगा. तर बाळांनो, अशा प्रकारे आज मी तुमच्यासाठी डबल पट्टीचा प्रकार घेऊन आलो. जो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये डबल गुणोत्तरामध्ये शिकलो तेच इथं शिकलोय. नवीन असं काहीच वेगळं नाही. तर बाळांनो, कसं वाटलं तो प्रकार बघा. मी वैवारी तुम्हाला 90% दिली या ॲपवर, सॉरी यूट्यूबला. कारण 3 व्हिडिओ आपले आतापर्यंत झालेत. फक्त एकच प्रकार राहिलाय, तो आधी मध्ये कधीतरी मी तुम्हाला टाकीन. ते सगळं वैवारीचं प्रकरण तुम्हाला मिळेल. ओके. तर बाळांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. जे विद्यार्थी नव्याने आपल्याला फॉलो करतायत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. जेवढ्या जास्तीत जास्त कमेंट येतील तेवढा आपण तुम्हाला परत मला हुरूप वाढून आपण जास्त व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करूया. ओके. तर सबस्क्राईब करा. आजच्या पुरते एवढंच. उद्या परत भेटूया. धन्यवाद.